हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फिजिक्सचा जो स्कोअर आहे तो कसा तुम्ही बूस्ट करू शकता, चांगले मार्क्स कसे मिळवू शकता. 8 नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे 8 नियम जर तुम्ही फॉलो केलेत तर नक्की तुमचा स्कोअर खूप चांगला होणार आहे. माझं नाव किरण दोरगे. अर्थातच बाकीचे माझे क्वालिफिकेशन्स आणि रिलेव्हंट एक्सपिरियन्स मी इथे लिहिलेला आहे. वेळ वेस्ट न करता 8 महत्वाचे मुद्दे बघूयात जे यूज करून तुम्ही फिजिक्सचा जो स्कोअर आहे तो तुमचा खूप चांगला करू शकता. म्हणजे जर तुमची नीटची परीक्षा असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला फिजिक्समध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, एमएसटी सीईटी मध्ये तुम्हाला जर 50 पैकी 50 हा जर टार्गेट ठेवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. आता समजा तुम्ही खूप चांगला अभ्यास करणारी मुलं असाल तर कॅटेगरीज बघूया आपण मुलांचे. काही मुलं जे असतात ते 11वी पासूनच खूप चांगला अभ्यास करतात. ही झाली पहिली कॅटेगरीची मुलं जी ऑलरेडी म्हणजे लाईक एक टॉप ब्रॅकेटमध्ये असतात. दुसऱ्या टाईपची जी मुलं असतात की त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो की म्हणजे ठीक आहे चाललंय म्हणजे 50-60% म्हणजे त्यांचा अभ्यास झालेला असतो. आणि त्याच्यानंतर थर्ड कॅटेगरीची जी मुलं येतात की त्यांनी खूप चांगलं किंवा काहीच असं केलेलं नसतं, जास्त प्रॅक्टिस केलेली नसते. तर आता ज्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्या ह्या तिघांसाठी मिळून असतील आणि प्रत्येक जण ह्या टिप्सचा यूज करून खूप चांगले मार्क्स आरामात स्कोर करू शकतो. तर बघूयात ह्या 8 इम्पॉर्टंट टिप्स कोणत्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही लोक मिस करता, जे तुम्हाला माहिती नसतं, नो युअर सिलेबस. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता, डायरेक्ट रेफरन्स बुक घेता आणि अभ्यास करायला सुरुवात करता. पण जी पण परीक्षा तुम्ही देणार आहात, जसं की एमएसटी सीईटी परीक्षा देणार आहात, तुम्ही आयआयटी जेईई मेन्स ऍडव्हान्सची परीक्षा देणार आहात किंवा जर तुम्ही नीटचा पेपर देणार आहात तर त्याबरोबर त्या रिस्पेक्टिव्ह बोर्डाने कोणता सिलेबस असतो हे प्रॉपर मेन्शन केलेलं असतं आणि त्या सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न कधीच येत नाहीत. तर कधी कधी डायरेक्ट जर तुम्ही रेफरन्स बुक वाचायला जर सुरुवात केली तर कधी कधी असं असतं की त्यांनी ऍडिशनल बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात, त्या पण तुम्ही अननेसेसरी करत बसता. आणि ह्याच्यामुळे होतं काय की आता जो लिमिटेड टाइम तुमच्याकडे राहिलाय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वेस्ट करता. म्हणजे एखादी गोष्ट जर परीक्षेत येणार नसेल तर ते आपल्याला वेळ वेस्ट केल्यासारखंच आहे ना. त्यांनी तुम्हाला नॉलेज मिळेल, एक थोडंसं अजून ऍडिशनल गोष्ट समजेल, पण ते ठीक आहे. राईट नाव दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट इज नॉट नीड. सो नो युअर सिलेबस. तर पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, इंटरनेट असेल तुमच्याकडे तर जी पण परीक्षा तुम्ही देणार आहे त्याचा एकदा सिलेबस डाउनलोड करा. किती वेळ लागेल? 1 मिनिट लागेल सिलेबस डाउनलोड करायला. सिलेबस डाउनलोड केल्यानंतर तो गो थ्रू करा. 1-2 पानाचा गो थ्रू करण्यासाठी असा किती वेळ लागणार आहे? ठीक आहे, हार्डली 10 मिनिट्स लागतील. पण या 10 मिनिट्समध्ये तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की काय वाचलं पाहिजे किंवा त्याचा एक अंदाजा येईल कुठले कुठले टॉपिक्स आहेत हे तुमच्या डोक्यामध्ये प्रोसेस व्हायला स्टार्ट होईल. आता बघा, आज जी पण तारीख आहे तिथून पुढे जी एक्झाम होणार आहे, म्हणजे जर तुम्ही सीईटी देणार असाल, नीट देणार असाल किंवा जी पण एक्झाम तुम्हाला आता समोर द्यायची आहे, जेईई मेन्स असेल, ऍडव्हान्स असेल किंवा दुसरी कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, तर त्याच्यासाठी एक काही वेळ तुमच्याकडे अजून बाकी आहे. आणि हा खूप चांगला वेळ आहे कारण की आता लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे आपल्याला एक बऱ्यापैकी चांगला वेळ मिळालेला आहे. तर मग आता एवढा फ्री वेळ मिळाला तर ती एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर मग जिंकणार तोच किंवा चांगला मार्क त्यालाच मिळणार जो ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली वापरेल. ठीक आहे, मग बेस्ट अपॉर्च्युनिटी करणारी लोक पण असतात आणि यूज करणारी पण असतात. मग शेवटी जे चांगले मार्क घेऊन जातात ते वेळेचा यूज चांगल्या पद्धतीने करणारीच मुलं असतात. तर मग पहिली गोष्ट काय करायची, तुम्हाला नो युअर सिलेबस. तुमचं काय आहे सिलेबस हे तुम्हाला माहिती पाहिजे. इट विल टेक हार्डली 10 मिनिट्स. तर मग पहिली जी स्टेप आहे ती तुमची झाली. ओके, तर मग पहिल्यांदा ती सिलेबस कॉपी जी आहे त्याची प्रिंटआउट काढा आणि नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या डेस्कटॉपवरती कुठेतरी सेव्ह करून ठेवा. आणि जर पॉसिबल असेल तर एक अर्धा तास घ्या आणि ते एका ब्लँक पेजवरती लिहून काढा. एक पेज लिहून काढायला असा किती वेळ लागणार आहे? आणि ते जे तुम्ही लिहिलेलं पेज आहे ना तुमच्या घरातल्या भिंतीवरती चिटकून द्या. येताना जाताना तुम्ही तो सिलेबस जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला नक्की समजणार की अरे हे पॉइंट्स मला करायचे. कारण की बऱ्याच वेळा आपण अभ्यास करताना इकडे तिकडे बघतो तर चुकून त्या भिंतीकडे लक्ष गेलं आपलं तर आपल्याला आपला सिलेबस नक्कीच डोक्यात फिक्स व्हायला मदत होईल. ओके, तर नो युअर सिलेबस आणि तो कसा लक्षात ठेवायचा जी एक ट्रिक पण मी तुम्हाला छोटीशी सांगितली. दुसरा महत्वाचा मुद्दा, गो थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता ही मिस्टेक बरीच मुलं करतात. म्हणजे त्यांना पेपर द्यायला ते जात असतात पण त्यांना हेच नसतं माहिती की कशा पद्धतीचा पेपर सेट केला जातो. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हा सगळ्यात मस्त गोष्ट असते ज्याच्यावरून तुम्हाला समजून येते की काय केलं पाहिजे.
तर गो थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर मग कमीत कमी मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करा, फिजिक्सचा अभ्यास करा, केमिस्ट्रीचा अभ्यास करा, मॅथमॅटिक्सचा अभ्यास करा, जे पण आहे, तर सर्वात आधी त्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर ठेवा. 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असतील तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या मिळून जवळपास 30 पेपर तुमच्याकडे झाले. फिजिक्सचा 50 मार्क, केमिस्ट्री 50 किंवा मॅथ्स 100, जेई मेन्स असेल तर हे 10 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत हे कंपल्सरी तुमच्या हातात पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ट्रिक्स काय काय असतात किंवा टॅक्टिक्स कुठल्या कुठल्या लोक यूज करतात. तर सगळ्यात पहिली जी टॅक्टिक असते ज्याच्यामध्ये मुलं काय करतात की आधी ते सगळे क्वेश्चन पेपर्स गो थ्रू करतात. म्हणजे आता सपोज मी फिजिक्स घेतलं, माझ्याकडे 10 वर्षांचे 10 पेपर्स आहेत, ठीक आहे. तर मग आज काय करणार ते, आज फिजिक्सचे ते 2 पेपर बघणार, त्याच्यानंतर उद्या 2 बघणार, परवा 2 बघणार, आणि असं करत करत 5 दिवसांमध्ये त्यांचे 10 प्रश्नपत्रिका प्रॉपर गो थ्रू करून होतात. मग आता हे जे प्रश्नपत्रिका आहेत ना त्या तुम्ही सोडवण्यापेक्षा ते उत्तरांसकट विथ सोल्युशन डाउनलोड करा किंवा गुगलवरती बऱ्याचशा संस्थांचे तुम्हाला मिळून जातील क्वेश्चन पेपर अलॉंग विथ सोल्युशन. तर प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तरं हे दोन्ही बघा, ठीक आहे. तर पुढच्या 5 दिवसांमध्ये दिवसातला तुमचे जे 2 तास असतील किंवा 3 तास असतील हे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी काय दिलंय ह्याच्यासाठी तुम्ही डिवोट करा. जर तुमचा अभ्यासाचा टाइम ड्युरेशन दिवसातून तुम्ही 8 तास अभ्यास करता, 9 तास करता, 10 तास करता, डिपेंडिंग ऑन द प्रिपेरेशन, तर त्याच्यातला जो 1/3 वेळ आहे तो तुम्ही प्रश्नपत्रिका चालण्यासाठी दिलाच पाहिजे. तर पहिले जे 5 दिवस असतील त्याच्यामध्ये माझे 10 वर्षांचे मागच्या प्रश्नपत्रिका झाल्या, म्हणजे 10 प्रश्नपत्रिका कमीत कमी माझ्या एका सब्जेक्टच्या झाल्या. आता हे 5 दिवस केल्यानंतर, ठीक आहे, आता पहिल्या दिवशी समजा तुम्ही एक प्रश्नपत्रिका गो थ्रू केली तर तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक प्रोसेस व्हायला स्टार्ट होणार की तुम्हाला तो सिलेबस माहिती आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रश्नपत्रिका पण बघितली. तर प्रश्नपत्रिका कुठली आधी बघायची, गेल्या वर्षीची बघायची. म्हणजे 2020 ला जर तुम्ही पेपर देणार असाल तर 2019 ची बघायची आणि मग 2018, 17, 16, 15 असं मागे जायचं, ठीक आहे. ओके, तर मग तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड समजून जाईल की पेपर कसा सेट करतायत ते लोक, आणि त्याच्यानंतर जो पण सिलेबस तुम्ही वाचलाय तुम्हाला लिंक व्हायला स्टार्ट होईल की अरे हा प्रश्न होता आणि त्याच्यावरती बेस्ड असं त्यांनी काहीतरी दिलेलं आहे, ठीक आहे. तर मग ह्याच्यावरून तुम्हाला एक प्रॉपर अंदाज येईल की येस दिस इज द डिफिकल्टी ऑफ क्वेश्चन दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम अस. आणि त्याच्यानंतर एक प्रश्नपत्रिका झाल्यानंतर तुम्ही समजा दिवसातला जो बाकीचा टाइम आहे तर मग ते डिपेंड करतं. काही मुलं एकच सब्जेक्ट दिवसभर घेऊन बसतात, काही 2 सब्जेक्ट घेतात, काही 3 सब्जेक्ट देतात. तर मग तुमचा त्याच्यातून तुम्ही बघा सगळ्यात सोपा चॅप्टर कुठला आहे, ठीक आहे. तर सगळ्यात सोपा चॅप्टर जो आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्ही बघा कुठले कुठले आलेत आणि त्या पुस्तकातून जे पण तुम्ही पुस्तक वापरणार असाल, टेक्स्ट बुक असेल, काही रेफरन्स बुक असेल, एमसीक्यूची पुस्तक असतील, त्याच्यामध्ये टॉपिकवरती टिक करा की एवढे एवढे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. तर गो थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हा सेकंड जो मुद्दा आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. तिसरा मुद्दा आहे कॅटेगरीज ऑफ क्वेश्चन्स, ठीक आहे. तर प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की काही क्वेश्चन्स खूप सिंपल आहेत, म्हणजे ज्यांनी बेसिक अभ्यास जरी केलाय किंवा ज्यांचा एक बऱ्यापैकी अभ्यास झालाय त्या मुलांनाही ते प्रश्न येतील. तर मग तसे काहीतरी नंबर ऑफ क्वेश्चन असतील, म्हणजे समजा 50 पैकी 10-15 प्रश्न असे असतील की जे खूप सोपे आहेत. म्हणजे 50 पैकी जर मी फिजिक्समध्ये बोलतोय, 50 मध्ये केमिस्ट्रीमध्ये बोलतोय, है ना. काही क्वेश्चन्स मॅथ्स मधले पण सोपे असतात. तर मग कॅटेगरीज झाले सिंपल, थोडंसं मीडियम आणि थोडंसं अवघड, ठीक आहे. तर सपोज सिंपल लेवलचे काही क्वेश्चन्स आहेत तर आपल्याला कळून जाईल की अरे ह्या टॉपिक मधून सिंपल बेसिक क्वेश्चन ते लोक विचारतात. तर ते कॅटेगरी झाले सिंपल, मीडियम आणि टफ. आता तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल तर तुम्ही सिंपलवरती पटकन फोकस करा, तेवढे तुमचे मार्क सिक्युअर करून घ्या, ठीक आहे. तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल तर सिंपल आणि मीडियम या दोघांवरती फोकस करा. आणि जर तुम्ही खूप ऍडव्हान्स लेवलला असाल तर सिंपल, मीडियम आणि टफ तिघांना तुम्ही बघायचं, कारण की तुमचा अभ्यास झाला असल्यामुळे बाकीचे जे सिंपल आणि मीडियमचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला तुम्हाला काही टफ नसणार आहे. तर ते तुम्ही इमिडिएटली कराल. तर कॅटेगरी करा क्वेश्चनला, त्याच्यानंतर थिओरिटिकल ऍस्पेक्टवरती कुठले प्रश्न विचारलेत आणि न्यूमेरिकल ऍस्पेक्टवरती कुठले प्रश्न विचारलेत. हा झाला माझा तिसरा मुद्दा. चौथा जो महत्वपूर्ण मुद्दा आहे दॅट इज अ फॉर्म्युला शीट. जेवढे पण चॅप्टर आहेत म्हणजे सिलेबसनुसार जेवढे पण चॅप्टर माझ्या समोर आता आहेत, ठीक आहे, एक ब्लँक नोटबुक घ्या ज्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाहीये, ठीक आहे. आणि त्या वहीमध्ये, त्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतः त्या चॅप्टरशी रिलेव्हंट जेवढे पण फॉर्म्युले आहेत तेवढे पटकन लिहून काढा, जास्त वेळ नाही लागत. म्हणजे जर तुम्ही सगळे फॉर्म्युलेची लिस्ट काढाल तर 1 तासामध्ये जवळपास तुमचे 2 चॅप्टर आरामात कव्हर होतात. 2 ते 3 चॅप्टर आरामात कव्हर होतात. आता समजा फिजिक्समध्ये तुम्हाला 16-20 जेवढे पण चॅप्टर्स असतील, ठीक आहे ना, तर जवळपास पुढच्या 5 दिवसांमध्ये रोज जर मी 1-2 तास जरी हे काम केलं तर 5 दिवसांमध्ये माझे सगळे फॉर्म्युला रेडी झाले. म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगतोय की ओव्हरऑल पूर्ण दिवसामध्ये कसा टाइम डिवोट केला पाहिजे. जर रोज थोडा 1-1 तास दिला तर 5 दिवसात होईल, किंवा एक साथ जरी तुम्ही बसलात तर 8 ते 10 तासांमध्ये हे काम होऊन जातं. म्हणजे बघा ना मी कुठपर्यंत आलो. आता मला सिलेबस माहितीये, मला एक प्रश्नपत्रिका आज माहितीये, बाकीची उद्या समजणार आहे किंवा परवा समजणार आहे, जे पण आहे. आणि त्याच्यानंतर मी कॅटेगराईज करायला सुरुवात केली प्रश्नांना आणि फॉर्म्युला शीट माझ्याजवळ बनतीये. तर थोड्या दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसांमध्ये
ते पूर्ण फॉर्म्युला लक्षात राहायला पण चालू होतं. तर हे झालं फॉर्म्युला शीट. फॉर्म्युला शीट तुम्ही स्वतः बनवा, तुमच्या घरातल्या ज्या भिंती असतील त्याच्यावरती तुम्ही चिटकवा, येता जाता तुम्हाला दिसतील. किंवा तसं नसेल करायचं तर तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता तिथली ती वही, फिजिक्सची एक वही, केमिस्ट्रीची एक वही, मॅथ्सची एक वही सेपरेट करून ठेवा. आणि त्याच्यानंतर मग ते नंतर काय करायचं रिव्हिजनसाठी ते मी तुम्हाला सांगेनच. तर फॉर्म्युला शीट एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तर फॉर्म्युला शीट जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळी समजा तुम्ही पहिल्या धड्याचे फॉर्म्युले बनवतात, फॉर्म्युले लिहिले तुम्ही 2 पेजेसमध्ये तुमचे फॉर्म्युले बनून झाले. आता 3-4 पेजेस मोकळे ठेवायचे, मग दुसऱ्या चॅप्टरचे फॉर्म्युले लिहायचे, परत 3-4 पेजेस मोकळे ठेवायचे. आता हे का करायला सांगतोय, हे ह्याच्यासाठीच करायला सांगतोय जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह कराल, एमसीक्यू प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ऍडिशनल खूप छोट्या मोठ्या गोष्टी समजतील, काही स्पेसिफिक टाईपचे प्रॉब्लेम्स दिसतील जे तुमच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये नसतील. मग तुम्ही काय कराल, जे ब्लँक पेजेस ठेवलेत त्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवाल एक्स्ट्रा, आणि मग कुठला स्पेसिफिक प्रॉब्लेम तुम्हाला आला होता तो शॉर्टमध्ये लिहायचा आणि त्याला कुठला फॉर्म्युला वापरला ते लिहायचं. असं करत करत ते जे 3-4 पेजेस ऍडिशनल तुम्ही सोडले होते पहिल्या चॅप्टरच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिस्ट भेटून येईल. जवळपास 50-60 असे छोटे छोटे नंबर्स असतील ज्याच्यावरती तुम्ही छोट्या छोट्या ट्रिक्स लिहिल्या असतील, आणि ह्याला म्हणतात अभ्यास शॉर्ट ड्युरेशन मध्ये केलेला. तर प्रत्येक चॅप्टरचा जर तुम्ही बघाल तर बघा ना किती झाले, जवळपास सगळ्या पॉसिबिलिटीज तुम्ही कव्हर केल्या. आणि अल्टिमेटली जो 50 पैकी 50चा जो टार्गेट आहे त्याच्या तुम्ही खूप जवळ गेलेला आहे, तुम्हाला समजणार पण नाही. 5वा महत्वाचा मुद्दा बघूयात, मेक युअर ओन टाइम टेबल डिपेंडिंग ऑन युअर स्ट्रेंथ. याचा अर्थ काय, आता हे बनवण्यासाठी बरीच मुलं काय करतात, कॉपी करतात. इथे पण कॉपी म्हणजे काय करतात, ते बघतात की त्यांचे मित्र किती वेळ अभ्यास करतात आणि त्याच्यानुसार ते स्वतःला पण कॉपी तशा पद्धतीने करतात. एखादा मित्र त्यांना बोलतो की अरे मी 12 तास अभ्यास करतो, मग ते पण 12 तासाच्या नुसार टाइम टेबल बनवायला जातात, महिन्याभराचं टाइम टेबल बनवतात, 1 दिवस 2 दिवस फॉलो करतात, 3ऱ्या दिवसापासून जैसे थे, है ना. तर मग तुम्हाला आता काय करायचं, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहिती करून घ्यायची, कारण की प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा, झोपण्याचा टाइम, त्याच्यानंतर किती वेळ झोपल्यानंतर फ्रेश वाटतं, हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. काही मुलांना 6 ते 7 तासाची झोप इनफ असते, काही मुलं 8 ते 10 तास झोपतात, डझंट मॅटर. पण ऍक्च्युअली तुम्ही अभ्यासाला किती वेळ देताय त्याच्यानुसार तुम्ही तुमचा टाइम टेबल सेट करायचा. दुसरी वेळ तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, ठीक आहे. जर तुमची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे तर तुम्हाला आता सध्या एकच फोकस ठेवायचा आहे की येस मला मॅक्सिमम टाइम माझ्या दिवसातला अभ्यासासाठी डिवोट करायचा आहे. ग्रास्पिंग पॉवर बऱ्यापैकी चांगली जरी नसेल काही प्रॉब्लेम नाही. ग्रास्पिंग पॉवर चांगली नाही याचा अर्थ काय, काही लोकांना 2-3 वेळा एखादी गोष्ट वाचावी लागते तेव्हा जाऊन ती त्यांना समजते, ठीक आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मी ही गोष्ट सांगतोय. तर तुम्ही बघा तुम्हाला किती वेळ दिवसातला तुम्ही देऊ शकता, 8 तास 10 तास, आणि आता सध्या तुम्हाला दिलाच पाहिजे तो, कारण की गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे. जर तुम्ही आत्ताचा वेळ जर सोडून दिलात तर मग असं होईल की पुढे असं होईल की बऱ्याच मुलांना चांगले मार्क्स मिळाले, तुमच्या मित्रांनाही मिळाले, पण तुम्ही प्रॉपर टायमिंग नाही घेतलं आणि ते यूज नाही केलं, त्याच्यामुळे मग अननेसेसरी ट्रबल पुढे वाढवण्यापेक्षा आत्तापासूनच प्रॉपर टाइम टेबल सेट करा. आज 6 तास द्या, उद्या 7 तास द्या, 8 तास द्या, आणि मग हळूहळू तुमची एक रेंज झाली पाहिजे. कारण की सध्या जर मी तुम्हाला जो टाइम टेबल सांगतो त्याच्यानुसार तुम्हाला मॅक्सिमम टाइम डिवोट केलाच पाहिजे. आता राहिला किती दिवस आहे ना, लॉकडाऊन नंतर थोडे दिवस अजून जातील आणि त्याच्यानंतर मग पटकन एक्झाम पण जवळ येईल, बघता बघता टाइम निघून जाईल. आणि मग काय, तर मग स्वतःचं एक महत्वपूर्ण टाइम टेबल बनवा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे जे 8 मुद्दे त्याच्यातल्या कुठल्या मुद्द्यावरती मी परत एक व्हिडिओ आरामात बनवू शकेन मी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला शीट कशी बनवायची ते हवं असेल, कॅटेगराईज क्वेश्चनला कसं करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कशा पद्धतीने चेक करायचे, त्याच्यानंतर स्वतःचं टाइम टेबल कसं बनवायचं, मायक्रो नोट्स कसे बनवायचे, त्याच्यानंतर मॉक टेस्टसाठी काय केलं पाहिजे, रिव्हिजन कशी केली पाहिजे, हे जे 8 पॉईंट्स त्याच्यावरती मी प्रॉपर अगेन व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की बनवेन, ठीक आहे. एनिवेज, सो मेक युअर ओन टाइम टेबल. तर टाइम टेबल तुम्ही सकाळी जेव्हा उठता, कदाचित काही मुलं 6ला उठत असतील, 7ला उठत असतील, काही 10ला उठत असतील, डझंट मॅटर, काही रात्री लेट अभ्यास करणारे असतात, तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचा एक टाइम टेबल सेट करा. टाइम टेबल बनवताना पण महत्वाच्या गोष्टी घ्या की काही मुलं 1 तास अभ्यास करतात त्याच्यानंतर त्यांचं सॅच्युरेशन पॉईंट येतो, म्हणजे त्याच्यानंतर अभ्यास नाही होत. काही मुलांचा 2 तास येतो, काही मुलं खूप ब्रिलियंट असतात, 3-4 तास सहज बसून जातात. तर डिपेंडिंग ऑन युअर स्ट्रेंथ तुम्ही एक टाइम टेबल बनवा, आणि लगेच 1 महिन्याचं टाइम टेबल बनवू नका. सध्या तुम्ही एक पेपर घ्या, त्या पेपरवरती शॉर्टली लिहा, मला 30, 40, 50, 60 दिवसांचं जेवढं पण टाइम टेबल बनवायचं आहे, एक अंदाज घ्या. म्हणजे फिजिक्सला मला किती द्यायचंय, केमिस्ट्रीला मला किती द्यायचंय, बायोला मला किती द्यायचंय, मॅथ्सला मला किती द्यायचंय, असं एक टाइम टेबल बनवा. एक अंदाज तुमच्या डोक्यात असला पाहिजे. जर 60 दिवस असतील तर 15-15 दिवस प्रत्येक सब्जेक्टला मला देता आले पाहिजेत. मग 15 दिवसामधले पण मेन काम माझं जे आहे ते 10 दिवसात झालं पाहिजे, बाकीचे 5 दिवस तर मला रिपीटेड रिव्हिजनच करायची आहे, अशा पद्धतीने काहीतरी. सो मेक युअर ओन टाइम टेबल. पहिल्यांदा एक ओव्हरव्ह्यू बनवा आणि त्याच्यानंतर मग वीकली टाइम टेबल किंवा 15 दिवसांचं शेड्यूल बनवा आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करा. एनिवेज, मेक मायक्रो नोट्स. मायक्रो नोट्सचा अर्थ काय असतो, ठीक आहे. आता समजा मी एक फॉर्म्युला लिस्ट बनवली, फॉर्म्युला लिस्ट बनवल्यानंतर काही पेजेस आपण सोडले होते, ठीक आहे. तर मग तिथे जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल
तर त्यावेळी तुम्हाला बरेचशा नवीन नवीन गोष्टी मिळतील, त्या तुम्ही एक एक दोन दोन लाईन मध्ये तिथे लिहायचं. तिथे पूर्ण प्रश्न परत लिहायचा नाही, कारण की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल आपला ब्रेन तेवढा ऍक्टिव्ह असतो. मागच्या 15-20 दिवसांमध्ये आपण एक्झाम टाइम मध्ये जेवढं केलेलं असतं ते आपण विसरत नाही, जर तुम्ही ते नीट केलेलं असेल तर. प्रश्न पूर्ण वाचत बसायची गरज नाही, ऑटोमॅटिक ते तुम्ही जेव्हा रिवाइज करणार तेव्हा तुमच्या डोक्यात ते क्लिक होत जाणार. मायक्रो नोट्स कसे बनवायचे तर अजून एक पॉईंट सांगतो, पॉईंट नंबर 7 नंतर. तर हा होता आपला पॉईंट नंबर 6 एक ओव्हरव्ह्यू. पॉईंट नंबर 7 बनवूया, सॉल्व सो मेनी मॉक टेस्ट. ठीक आहे, तर खूप सारे मॉक टेस्ट तुम्हाला दिलेच पाहिजेत. आता खूप सारे म्हणजे किती देऊ शकता? फिजिक्सचे 10, केमिस्ट्रीचे 10, मॅथ्सचे 10, 15, डिपेंडिंग ऑन युअर स्ट्रेंथ. काही मुलांचा जर पूर्ण अभ्यास झाला असेल तर त्यांनी प्रॉपर टायमिंग जो आहे तो घड्याळ समोर ठेवायचा आणि त्याच्यानुसार रोज एक मॉक टेस्ट द्यायची. सकाळ संध्याकाळ तुम्ही देऊ शकता जर तुमचा अभ्यास झाला असेल. जे मीडियम लेवलवरती आहेत त्यांनी एक दिवसातून मॉक टेस्ट द्या, बाकीचा टाइम ते जे आहेत ते अभ्यासासाठी घालवा. आणि ज्यांचं काहीच नाही झालंय त्यांनी कमीत कमी एक दिवसाआड तरी मॉक टेस्ट द्याच. मॉक टेस्टचा फायदा कसा होतो? आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांचे वेगळे वेगळे दृष्टिकोन असतात. काही लोक असं सांगतात की माझा अभ्यासच नाही झाला तर मॉक टेस्ट देऊन तर शून्यच भेटणार आहेत मला. किंवा काही शिक्षकांचा पण अप्रोच असतो की तुम्ही थोडा अभ्यास करा आणि मग मॉक टेस्ट द्या. ठीक आहे, स्ट्रॅटेजी सगळ्या बरोबर आहेत. आता डिपेंड करतं की तुम्ही कुठली फॉलो करतात, तुम्हाला कुठली सूट होतीये. माझं एक वैयक्तिक मत आहे ह्याच्यामध्ये की जसं आपण अभ्यास करतो ना, तर आपला अभ्यास कधीच 100% पूर्ण झालेला नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर आतापर्यंत तुम्ही काही ना काहीतरी केलं असेल ना, 2 वर्षामध्ये थोडंसं तरी काहीतरी केलं असेल. तर मॉक टेस्टमुळे फायदा कसा होता माहितीये का तुम्हाला? तुमचा उलटा रिव्हर्स अभ्यास पद्धती म्हणून एक गोष्ट असते, आणि ही रिव्हर्स अभ्यास पद्धतीची जी गोष्ट असते ती जनरली कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी यूज करतात मुलं. तर रिव्हर्स अभ्यास पद्धतीमध्ये कसं असतं, म्हणजे क्वेश्चन वरून कॉन्सेप्टकडे जायचं. म्हणजे मला प्रश्न माहिती आहे त्याच्यावरून कॉन्सेप्ट काय असेल तसं. तर मी आता खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्सच्या जे स्टँडर्ड इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या तुम्ही मॉक टेस्ट घ्या आणि सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. तर मागच्या 10 वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आपण पॉईंट नंबर 2 मध्ये केल्या होत्या ना, तसंच काहीतरी पॅटर्न मध्ये तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका दिसतील. आणि मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा खूप हायएस्ट लेवलची मॉक टेस्ट पण नाही करायची, खूप लो लेवलची पण नाही करायची. जे तुमच्या एक्झाम मध्ये अपेक्षित आहे तशा दृष्टीचेच पेपर सॉल्व्ह करा. काही मुलं खूप टफ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला जातात. म्हणजे आता MST CETचा अभ्यास करायचा, जेई ऍडव्हान्स किंवा जेई मेन्सचा पेपर देणार, काय करायचं तुम्हाला? ठीक आहे, नको. तुम्ही नीट करताय तो नीट लेवलचाच अभ्यास द्या. जर तुम्ही CET लेवलचा आहे तर CET लेवल त्या लेवलच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या टेस्टचा फायदा होणार आहे. अदरवाईज तुमचा एक्झामचा पॅटर्न वेगळा, तुम्ही करताय काहीतरी वेगळं, अल्टिमेटली इट विल नॉट गिव्ह यू एनी काइंड ऑफ आउटपुट. करेक्ट आउटपुट नाही भेटणार तुम्हाला. तर मॉक टेस्ट त्याच लेवलची सॉल्व्ह करायची. आता मॉक टेस्ट सॉल्व्ह करत असताना टायमर लावून तुम्हाला सॉल्व्ह करायचं, घड्याळ ठेवा समोर, आणि त्यावेळी घरातल्यांच्या, तुमच्या घरात जे पण असतील आई बाबा भाऊ बहीण, त्यांना रिक्वेस्ट करा की मला डिस्टर्ब नको करू 2 तास 3 तासासाठी, कारण की मी आता पेपर देतोय. आणि आता मित्र मैत्रीण ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, स्वतः तुम्ही फोकस करा. फक्त दिवसातून काही वेळ तुम्हाला डिस्कशन करायचं असेल, जर तुमचे मित्र मिळून पण तुम्ही सेम मॉक टेस्ट देत असाल तर तुम्ही डिस्कस करा. अदरवाईज आत्ताचा जो टाइम आहे तो वेस्ट करू नका, कारण की एकदा एक्झाम झाल्यानंतर मग तुमच्याकडे आहे ना टाइम, मग तेव्हा तुम्ही करा तुम्हाला जे करायचं ते. मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही देता त्यावेळी अजून एक ब्लँक शीट घ्या, त्याच्यावरती कॉलम बनवा, मॉक टेस्ट मिळालेला स्कोर, अपेक्षित स्कोर. म्हणजे अपेक्षित स्कोर 50 पैकी 50 सगळ्यांनाच पाहिजे, 200 पैकी 200 सगळ्यांनाच पाहिजे, है ना. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला किती मिळाला, है ना, फिजिक्समध्ये किती मिळाले, केमिस्ट्रीमध्ये किती मिळाले, मॅथ्समध्ये किती मिळाले, ते तुम्ही लिहून काढा तिथे. की 50 पैकी बाबा 20 मिळाले, 15 मिळाले, तिकडे मॅथ्समध्ये 100 पैकी 60च भेटतायत, किंवा बायोमध्ये जेवढे भेटतात ते लिहा. पहिल्या टेस्टमध्ये कमी येतील, पण जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता ना, आता समजा 2 तास तुम्ही मॉक टेस्ट दिली, तर त्याच्यानंतरचा जो 1.5 तास आहे ना, मॉक टेस्ट दिल्यानंतरचा 1.5 तास ते 1 तास मॉक टेस्ट मध्ये कुठले प्रश्न तुम्ही चूक केले ते बघायचे आणि ते पटकन बघायचे. म्हणजे जर तो प्रश्न फ्युचरमध्ये किंवा तशा टाईपचा जर प्रश्न परत आला तर तो माझा चुकता कामा नये. ही मॉक टेस्टचा फायदा असतो. आता मॉक टेस्टमध्ये तुम्ही जवळपास 200 प्रश्न करताय, 150 प्रश्न करताय, तर मग 150 पॉसिबिलिटीज माझ्याकडे आहेत की जे कधी आता मी चुकवणार नाही. आणि हे जे 1-1.5 तासामध्ये तुम्ही गोथ्रू केलेलं ते त्याच तुमच्याकडे मॉक टेस्ट तिथे हायलाईट करा. आणि जर महत्वाचं वाटलं तर हे जे मायक्रो नोट्स लिहिले ना वरती, त्याच्यामध्ये ते मुद्दे ऍड करत जायचे. पण सगळं लिहित नाही बसायचं, नाहीतर असं होईल की 4 तास तर तुम्ही मॉक टेस्टमध्येच घालवताय अनालिसिससाठी. 2 तास तुम्हाला द्यायचे, 1 तास मॉक टेस्ट अनालिसिस करायचं, आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये जे जे तुमचे महत्वाचे मुद्दे ते तिथेच ऍड करून टाका. हा झाला एक अभ्यासाचा तरीका. म्हणजे आता समजा 150 प्रश्न तुम्ही केले, 200 प्रश्न केले, तर त्याच्यातले बरेचशा गोष्टी तुम्हाला नवीन कळतील. एनिवेज पहिल्या दिवशी वेळ लागेल, पण जसे जसे दिवस वाढतील 20-30 दिवसानंतर जे मायक्रो नोट्स असतील ना त्याचं कंटेंट कमी होत जाईल. सुरुवातीला कदाचित तुम्ही 2 पेजेस भरून लिहाल कारण की तुम्हाला माहिती नाहीये, पण नंतर थोड्या दिवसांनी काही गोष्टी रिपीट होतील, मग त्या तुम्हाला नंतर ऍड कराव्या लागणार नाहीत. आय होप सो तुम्हाला मला काय बोलायचं ते समजू येतं. सॉल्व्ह ॲज मेनी ॲज मॉक टेस्ट. आणि हे सगळं झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा पॉईंट नंबर 8, रिव्हिजन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इफ यू आर नॉट रिवाइजिंग एनिथिंग इट मीन्स
यू आर नॉट डुईंग एनिथिंग. जर एक्झामच्या आधी प्रॉपर रिव्हिजन नसेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही काहीच केलं नाही, कारण की एक्झामच्या वेळी रिकलेक्ट झालं पाहिजे. तर रिव्हिजनचे पण टाइप्स असतात. डेली रिव्हिजन करा, झोपायच्या आधी 15 मिनिटं बघा तुम्ही काय काय केलंय. नसेल 2 दिवसातून एकदा बघा, 3 दिवसातून बघा, 7 दिवसातून बघा. पण जेवढं तुम्ही त्या हप्त्यामध्ये करताय ते तुम्हाला रिवाईज केलंच पाहिजे. रिवाईज करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताने, ठीक आहे, रफ पेजेस घ्या, त्याच्यावरती फटाफट ते फॉर्म्युले लिहत जा. ठीक आहे, तरच तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. तर मग फॉर्म्युला शीट एकदा बनवली, मायक्रोनोट्स बनवले, रेग्युलरली तेच रिपीट करा. अल्टिमेटली एक्झाम मध्ये फायदा होतो. जर आज तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळत असतील, ह्या टिप्स थोडे दिवस फॉलो करा. पुढचे 50-60 दिवस जेव्हा पण तुमची एक्झाम येईल, मार्क माय वर्ड्स, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. तुमचे पेपर झाल्यानंतर रिझल्ट जेव्हा तुमचा लागेल, तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला ह्या टिपचा फायदा झाला की नाही. ठीक आहे, एक हेल्पफुल हँड आहे माझ्याकडून तुमच्यासाठी. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब विथ युअर फ्रेंड्स. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आणि असे भरपूर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही आहे युट्यूब चॅनलची लिंक, हे आहे फेसबुक पेज kdeducare.official आणि ही आहे माझे फेसबुक प्रोफाईल. तर इथे तुम्ही मला फॉलो करू शकता आणि डेफिनेटली असे चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्की बनवत राहील. धन्यवाद.